प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभोजनाचा विशेष विधी आहे. जुलै महिन्याचा पहिला रविवार आहे आणि प्रत्येक पहिल्या रविवारी आपण देवाच्या उपकारस्तुतीसाठी आणि आपल्या आध्यात्मिक लाभासाठी, आरोग्यासाठी प्रभोजन विधी पाळत असतो. आणि म्हणून प्रभोजन विधी आणि त्या अनुषंगानं आज असणारा देवाचा निरोप संदेश आपण त्याच्या शास्त्रवाचनातून ऐकून घेऊया. एक छोटा शास्त्रभाग मी वाचतो. मत्तयाचा 5वा अध्याय आणि 17 ते 20 वचने आपण ऐकूया. मत्तय याचा 5वा अध्याय 17 ते 20 वचने. नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ हे रद्द करावयास मी आलो असे समजू नका. रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे. मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाही तशी होतीपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. यास्तव जो कोणी या अगदी लहान आज्ञातील एक रद्द करील व तनुसार लोकांस शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, आणि जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. वाचलेले वचने देवबाप आम्हासाठी आशीर्वादाचे करो. त्याला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देवबाप्पा, आजच्या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, उपकार तुझे आभार मानितो. आज प्रभुवार आणि रविवारचा प्रभोजनाचा हा परमेश्वरा भक्तिविधी आम्ही पाळीत असताना इथंपर्यंत आमचं सहाय्य केलं, याबद्दल धन्यवाद देतो. जी शास्त्रवचने आम्ही ऐकलेली आहेत त्यावरती थोडा वेळ मनन चिंतन करीत असताना आणि त्यातून असणारा बोध ऐकून घेत असताना आम्हा सर्वांचं तो सहाय्य कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा. आमीन, आमीन, आमीन. आम्ही महाराष्ट्र थिओलॉजिकल कॉलेजला असताना अनेक नाटिका, छोट्या नाटिका बसवीत असू आणि त्या नाटिकेंच्याद्वारे आम्ही लोकांचं प्रबोधन, आध्यात्मिक प्रबोधन करीत असू. तर त्या दृष्टिकोनातून एक आमची नाटिका होती. त्या नाटिकेचं नाव न्यायाचा दिवस. आणि त्या न्यायाच्या दिवसामध्ये एक दिव्यदूत स्वर्गाच्या दरवाजाजवळ, देवाच्या स्वर्गाच्या राज्याच्या दरवाजाजवळ उभा आहे. आणि तिथे मग पृथ्वी तलावरती ख्रिश्चन असणारे, चर्चमध्ये असणारे सभासद ते एक एक जातात. पहिला डॉक्टर जातो आणि तो म्हणतो की पृथ्वी तलावरती असताना खूप मी आरोग्यदानाचं सेवाकार्य केलेलं आहे आणि मला आता स्वर्गात जाता येईल आणि देवदूत साहेब मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. देवदूत म्हणतो की डॉक्टर साहेब, तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला स्वर्गात आत जाता येत नाही. दुसरा जातो तिथे आणि तो वकील असतो. तो म्हणतो की मी पृथ्वी तलावरती अनेक लोकांना न्याय दिला, न्यायदानाचं काम केलं आणि मला निश्चितच स्वर्गाच्या द्वारातून आज स्वर्ग राज्यामध्ये जाणं शक्य आहे. देवदूत म्हणाला की तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही, तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाही. दुसरा जातो, इन्स्पेक्टर असतो, तो पोलीस इन्स्पेक्टर. तो म्हणतो की खूप गुन्हेगारांना आणि जे अयोग्य करीत असत त्यांना मी शासन करीत असे आणि मी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून मला आता स्वर्गात जाता येईल. देवदूत म्हणतो की तुम्हालाही स्वर्गामध्ये जाता येत नाही, तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही. नंतर एक जण येतो, तो पृथ्वी तलावरती मंडळीचा पाळक असतो. तो म्हणतो की मी पृथ्वी तलावरती असताना प्रभूजी म्हणत असे, भक्ती प्रार्थना घेत असे, संदेश देत असे, महत्कृत्य करीत असे. माझं निश्चित जीवनी पुस्तकामध्ये नाव लिहिलेलं असावं आणि माझा प्रवेश या प्रवेशद्वारातून स्वर्गाच्या राज्यात होईल. देवदूत म्हणतो की पाळकसाहेब, तुमचंही नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही,
तुमचा प्रवेश त्यामुळे स्वर्गीय राज्यात होऊ शकत नाही. नंतर एक त्या ठिकाणी मंत्री जो पृथ्वी तलावरती खासदार आमदार त्याच्यातून होणारे मंत्री असतात, तसा तो मंत्री राजकीय पुढारी तिथे येतो आणि तो म्हणतो की मी पृथ्वी तलावरती जनसेवेची खूप कामं केलेली आहेत, गोरगरिबांची सेवा केलेली आहे, त्यांना मदत मिळवून दिलेली आहे, आधार मी त्यांचा होतो आणि निश्चितच मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येईल. त्यावेळेला देवदूत म्हणाला की अहो मंत्री, तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. आणि मग ते सगळेजण त्या ठिकाणी दरवाजाच्या बाहेर असतात आणि मग मोठमोठ्यानं आंदोलन करतात की मग आमचा जर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही तर मग कोणाचा होणार आहे. तर त्यावेळेला एक गरीब मनुष्य त्या दरवाजाजवळ येतो, फाटका असतो, तो त्यांच्या मंडळीतलाच असतो, परंतु कधी बोलत नसे, गरीब असल्यामुळं कोणी त्याच्याकडे कोणी पाहत नसे आणि आपलं काम भलं आपण भलं असा जीवन जगलेला मनुष्य तिथे येतो आणि तो काही बोलत नाही, उभा राहतो स्वर्गाच्या द्वाराजवळ. आणि तो या लोकांच्याकडे बघतो की हे तर आता नरकाच्या दरवाजाकडे आहेत आणि मला तर स्वर्गाच्या राज्यात कुठला प्रवेश असणार, मी गरीब मनुष्य. आणि म्हणून तो तिकडे जायला लागतो. तेव्हा देवदूत त्यांना म्हणतो, अहो दादा, तुम्ही इकडे या, तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे तुमचा प्रवेश स्वर्ग राज्यामध्ये आहे आणि तुम्ही आतमध्ये स्वर्गीय वतन भोगण्यासाठी देवाबरोबर येशूबरोबर या. प्रिय बंधू भगिनींनो, बाकीचे सगळेजण ते नरक अग्नीमध्ये टाकलेले त्या नाटिकेमध्ये दाखवलेलं आहे आणि एकटाच तो स्वर्गाच्या राज्यामध्ये गरीब मनुष्य गेलेला दाखवलेला आहे. आज आपल्याला या संदेशातून, या गोष्टीतून एक शिकायचं आहे की स्वर्गीय राज्यामध्ये कोणाचा प्रवेश होणार नाही. आपण बऱ्याच वेळा कोणाचा प्रवेश होईल याबद्दल बोलतो निश्चितपणे, परंतु कोणाचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून काही शास्त्रभाग आपण ऐकूया. काही वाचलेले आहेत आता स्तोत्र 15 आणि स्तोत्र 24 यामध्ये की परमेश्वराच्या मंडपात कोण उभा राहील किंवा परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. जो सात्विकतेने चालतो, सत्याने वागतो, ज्याचे हात स्वच्छ आहे, मन शुद्ध आहे, असा मनुष्य देवाच्या मंडपात वस्ती करेल. देवाच्या गिरीवर म्हणजे स्वर्गीय राज्याच्या पर्वतावरती तो त्या ठिकाणी चढून जाईल याबद्दल सांगितलेलं आहे. परंतु जे दुर्जन आहेत, स्तोत्र 1 मध्ये म्हटलेलं आहे की दुर्जन हे न्यायसमयी टिकावयाचे नाहीत. न्यायाचा समय म्हणजे ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या जगामध्ये न्यायाधीश म्हणून येणार आहे, त्यावेळेला ज्यांची नावं जीवनी पुस्तकामध्ये आढळणार नाहीत त्यांना नरक यातनेमध्ये गंधकाच्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकलं जाणार आहे. जिथं सैतान आहे, जिथं ते स्वापद आहे, जिथं तो खोटा संदेष्ट आहे, त्यांच्याबरोबर त्यांना टाकलं जाणार आहे. आणि म्हणून कोणाचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. तर जो शास्त्रभाग आपण वाचला की मत्ती याचा 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 20 वचन म्हटलेलं आहे की शास्त्री व पुरुषी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. होय प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या काळामध्ये शास्त्री पुरुषी अतिशय ढोंगी होते, दांभिक होते, ढोंगीपणानं धार्मिक ते जगत होते जीवन आणि धार्मिकपणा ते दाखवत होते आणि खोटारडे होते, ते लबाड होते. त्यांचं दाखवणं एक आणि वागणं एक, बोलणं एक आणि कृती एक, अशा प्रकारचे ते लोक होते. आणि त्यांच्याबद्दल बरंच बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि येशू ख्रिस्तानं सुद्धा त्यांचा धिक्कार केलेला आहे. आणि म्हणून येशू सांगत आहे की शास्त्रीय पुरुषी जी धार्मिक कृत्य करतात ते मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे करतात, परंतु मोशेच्या सिंहासनावरती बसून ते विधवांची घरे गिळंकृत करतात, गरिबास नाडवतात
मोठमोठ्या प्रार्थना करतात, लांब लांब झगे घालतात आणि बाजारात नमस्कार लोकांच्याकडून करून घेणं हे त्यांना आवडतं. सभास्थानात मोठमोठी आसनं त्यांना बसायला पाहिजे आहे. आणि मुरकुट आणि काय आपण ते म्हणतो की जिरे आणि मोहरी अशाचा ते दशमांश देतात. 2 वेळा उपवास करणारे पुरुषही त्यामध्ये होते. शास्त्राचे अभ्यास करणारे शास्त्री होते. परंतु ते बाहेरून ताटवाटी साफ करत असत आणि आतून ते अनित्य आणि जुलूम यांनी भरलेले असे. आणि म्हणून येशू त्यांचा धिक्कार करताना म्हणतोय की अवशास्त्रीय पुरुष ढोंग्यानं तुम्हाला धिक्कार असो, तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. वरून पांढरे शुभ्र दिसतात, परंतु आतून सडलेली कुजलेली हाडं आहात. तर अशा प्रकारे ते लोक होते. परंतु त्यांची धार्मिकता जी होती आणि त्यांचं जे वागणं आचरण जे होतं ते नेमशास्त्रानुसार होतं. परंतु त्यांच्यापेक्षा अधिक धार्मिकता, अधिक नीतिमत्ता आपली झाली तर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश आहे. याचा अर्थ काय आहे की जसं नियमशास्त्र शिकवतं, जसं बायबल शिकवतं, जसा देव आपल्याला शिकवतो, पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो, येशू आपल्याला शिकवतो, त्यानुसार आचरण करणं, कृती करणं आणि वागणं. आणि ते जर आपण करू तर निश्चित आपली नीतिमत्ता, धार्मिकता ही शास्त्रीय पुरुषापेक्षा अधिक होईल. आणि जर शास्त्रीय पुरुष वरून दाखवतात आणि ढोंगेपणानं सैतानी कृतीनं जगतात, असे जर आपण बघायला लागलो तर आपला प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. ही पहिली गोष्ट. कोणाचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही? ज्यांची धार्मिकता आणि नीतिमत्व शास्त्रीय आणि पुरुष यांच्यापेक्षा अधिक होत नाही, अशांचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. दुसरे कोणाचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही तर मत्तयाचा 18वा अध्याय आणि 3 आणि 4 या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, नेहमी बालकाचं मन हे आईकडं, आपल्या बापाकडं वळतं. बघा, लहान लहान बाळकं असतात, अगदी 7-8 महिन्याची, 10 महिन्याची, मग वर्ष 1.5 वर्षाची, ज्याला जरा जरा समजायला लागतं, ओळखायला लागतं. मग ते आपल्या आईकडं, आपल्या बाबाकडं धाव घेतात. ग्रुप असतो, खूप लोक असतात आणि त्यामध्ये सगळेजण त्यांना घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडे ते जात नाहीत, मान वळवतात. आणि ज्यांची ओळख त्यांना झालेली असते, उदाहरण आईची आणि बापाची, भाऊ बहिणीची किंवा इतर घरच्या लोकांची, त्यांच्याकडे ते झेप घेतात, धावतात. असं त्यांचं मन वळतं. आणि म्हणून बालकासारखं म्हणजे काय की त्यांची ओळख आपल्या आईबापांशी, मातापित्र्यांशी झालेली असते. तसं आपण आपली ओळख आपला बाप, स्वर्गीय बाप जो आहे, पिता आहे, त्याची आपली ओळख झाली की आपण देवाकडे वळणार, मनानं वळणार, खऱ्या मनानं वळणार. आणि असंच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जशी बाळकं आपल्या पितरांच्याकडे वळतात, मनानं वळतात, शरीरानं वळतात, कृतीनं वळतात, तसं आपण देवाकडं वळलो पाहिजे. आणि बाळकासारखी आपली वृत्ती असायला पाहिजे. आणि बाळकांच्याबद्दल काय सांगायचं की बालक कधी चिंता काळजी करत नाही, दुःख करत बसत नाही. काय झालं, रडलं असेल तर तेवढ्यापुरतं, भांडण झालं असेल तर तेवढ्यापुरतं विसरून, काय अयोग्य घडलं असेल तर तेवढ्याच्या तेवढं असतं, नंतर विसरून ते हसत खेळत राहतं. आणि बाळकासारखं अशा प्रकारे त्यांचं वागणं निष्पाप, निष्कलंक असतं. तर असे आपण झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. ज्यांचं मन वळलेलं नाही देवाकडे आणि जे बालकासारख्या वृत्तीचे झालेले नाहीत, अशांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. अशांचा प्रवेश मुळीच होणार नाही, प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून की आपण बालकाच्या वृत्तीचे होणं फारच महत्त्वाचं आहे आणि देवाकडं पूर्ण मनानं वळणं हे गरजेचं आहे. नाहीतर आपला प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. तिसरी गोष्ट आहे की योहान याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये
की येशू निकोदेमास सांगतो आहे की नव्याने जन्मल्या वाचून कुणालाही स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. ज्यांचा नवीन जन्म झालेला नाही, ज्यांचं नवीनीकरण झालेलं नाही, ज्यांचं रूपांतर झालेलं नाही, ज्यांच्या मनाचा पूर्णपणे बदल झालेला नाही आणि ज्यांच्या जीवनाचा कायापालट होऊन ते पूर्णपणे देवाच्या स्वभावाचे झालेले नाहीत, अशांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. प्रिय बंधू भगिनींनो, बघा की एका देवाच्या सेवकानं उदाहरण दिलं की ट्रेन आहे, रेल्वे कशासाठी आहे की बाबा त्या गाडीत बसणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, किंवा सहलीला जर गेलो तर त्या खिडकीच्या बाजूला बसून पळणारी झाडं, दिसणारी नैसर्गिक दृश्य, नदी, झरे, धबधबे, डोंगर, पर्वत हे पाहणं. परंतु त्याच ट्रेनला जर कोणी दगडं मारायला लागलं, त्याच्या काचा फोडायला लागलं, रेल्वेच्या टपरीवरती दगड रचून, लाकडं रचून ते रेल्वेला ट्रॅकवरून घसरून अपघात करायला लागलं, तर ते लोक ट्रेनचा उपयोग चांगल्या प्रकारे करतात असं होईल का? तर नाही. तशाच प्रकारे आहे की देव आपल्यासाठी जो आहे तो देव पवित्र स्वभावाचा आहे आणि जसा देव आहे तसं आम्ही पवित्र स्वभावाचे व्हावे आणि ज्या कारणासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे त्या कारणानुसार आपण वागणं हे महत्त्वाचं आहे. देवानं आपल्याला का पाचारण केलं आहे, कोणत्या पर्पजसाठी, उद्देशानं, आपलं तारण व्हावं म्हणून. येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापक्षमा, पापमुक्ती होऊन, आपलं तारण होऊन सार्वकालिक जीवन आपल्याला अंतिम मिळावं यासाठी आपल्याला देवानं निवडलेलं आहे. आणि देवाचा स्वभावच असा आहे की प्रीतीचा, आणि प्रीतीनं वागणं आणि एकमेकाला क्षमा करणं, त्याचप्रमाणे पवित्रपणानं वागणं, सत्य आचरणं, प्रामाणिकपणानं वागणं, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. पण याच्या विरुद्ध जर जे करायला नको सांगितलं, खोटे बोलू नको, व्यभिचार करू नको, लबाडी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, खून करू नको, आणि असं जर आपण करत राहिलो तर ते देवाच्या स्वभावाच्या विरोधात आहे. आणि म्हणून नव्यानं जन्म होणं म्हणजे देवाच्या स्वभावाचं होणं. येशू ख्रिस्त म्हणतो की मी जसा पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे तो काय म्हणतो की मी शास्त्र पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईपर्यंत नियमशास्त्रातील एक मात्रा किंवा एक बिंदूसुद्धा नाहीसा होणार नाही, आणि त्याचं पूर्ण आचरण करण्यासाठी मी जगात आलेलो आहे. प्रिय बंधू भगिनींनो, त्या नियमशास्त्रातील सगळ्या आज्ञा किंवा त्यातील शब्द आणि मात्रा आणि बिंदू पाळणं हे कुठल्याही पापी माणसाला शक्य नव्हतं, शक्य होणार नाही. आणि एकाच मनुष्यानं देवाच्या रूपामध्ये असणाऱ्या येशूनं ते पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणूनच तो तुम्हाला आणि मला सांगतो आहे की नव्याने जन्मल्या वाचून कुणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. चौथी गोष्ट आहे की कुणाचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो मत्तयाचा 19 अध्याय आणि 23 आणि 24 या वचनामध्ये की धनवानांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. उंटाला सुईच्या नेड्यातून जाणं सोपं आहे, परंतु धनवानाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं शक्य होणार नाही, अशक्य आहे. आणि तो का बोलला, तर ते एक धनवान तरुण तो येशूला म्हणतो की मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे. येशू म्हणतो की देवाची आज्ञा पाळ. तो म्हणतो लहानपणापासून मी पाळत आलेला आहे. येशू म्हणतो एक गोष्ट तुझ्यामध्ये उणे आहे की आहे ते सर्व तू विकून गोरगरिबाला वाटून दे आणि माझ्या मागे ये. तेव्हा त्याला ते अशक्य झालं. येशूच्या मागे गेला नाही. खिन्न मनानं तो निघून गेला. त्याला संपत्ती आणि धन प्रिय वाटलं, त्यालाच तो मिठी मारून बसला. पण ज्यानं आकाश पृथ्वीवरील सर्व संपत्ती निर्माण केलेली आहे, ज्याचा तो स्वामी प्रभू मालक आहे,
त्याच्याबरोबर जायला तो तयार झाला नाही. आणि म्हणून स्वर्गराज्यात जाण्यासाठी धनाचं अडखळण आहे, पृथ्वी तलावरच्या संपत्तीचं प्रॉपर्टीचं अडखळण आहे. जे त्याच्यात जखडून बसलेले आहेत ते आपलं चित्त जैगिक संपत्तीवरती लावून आहेत. त्यांना स्वर्गीय संपत्ती, स्वर्गीय राज्याचं वतन मिळणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपण कशामध्ये आहोत याचं आपण अवलोकन करूया आणि त्यातून बाहेर पडून जे काय आपल्याला देवाच्या कार्यासाठी शक्य करता येईल ती करणं गरजेचं आहे. ज्याच्याकडं अधिक धन आहे, ज्याच्याकडं उन्हा आहे, त्याला मदत करणं गरजेचं आहे. 2 अंगरखे असले तर एक दुसऱ्याला दे, असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की बाबा ज्याला नाही त्याला तुझ्याकडे जे आहे ते दे, आणि तेच फार महत्त्वाचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि धनाची आडकाठी आपल्या जीवनामध्ये आपण येशू ख्रिस्ताबरोबर जाण्यासाठी आणायची नाही. त्याचप्रमाणे 5वी गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की कुणाचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. मत्तयाचा 7वा अध्याय 21 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूजी म्हणून बोलणारे, भक्ती प्रार्थना करणारे, गाणे गाणारे, संदेश देणारे, चमत्कार करणारे, महत्कृत्य करणारे लोक पुष्कळ आहेत, परंतु असे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत. त्यांचं चित्त, त्यांचं मन, त्यांच्या मनातील विचार आणि जी काही अंधाराची कृती आहे ती देवाला मान्य नसते. ते देवाला पसंत पडलेले, प्रिय असणारे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे असे लोक नसतात आणि अशांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणं शक्य नाही. येशू म्हणतो की खचित मी सांगतो की अशांचा, मला प्रभूजी म्हणणाऱ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, कारण ते देवाच्या इच्छेप्रमाणे, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. म्हणून त्यांचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. 6व्या प्रकारचे लोक आहेत की गलतीकारस्पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 ते 21 वचनामध्ये जवळजवळ 15 प्रकारचे अवगुण असणारे लोक त्यांची यादीच दिलेली आहे की त्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. जार कर्म करणारे, लबाड आणि लबाडीची आवड धरणारे, राग, लोभ, हेवा, दारूबाजी असे करणारे लोक यांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. तशा प्रकारे प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जे भेकड आहेत, जे सर्व प्रकारचे लबाड लोक आहेत आणि जार कर्म करणारे लोक आहेत, आणि अशा प्रकारच्या लोकांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपण म्हणतो की बाबा आम्ही त्याच्यामध्ये नाही, परंतु हे 15 अवगुण जे गलतीकारस्पत्र 5वा अध्याय 19 ते 21 वचनामध्ये सांगितलेले आहेत आणि प्रगटीकरण 21वा अध्याय 8व्या वचनामध्ये जे अवगुण सांगितलेले आहेत त्यातला एक जर आपल्याकडे असला ते फार धोकादायक आहे की 15 गुणच अवगुण असल्यानंतर प्रवेश होणार नाही असं नाही. त्यातला एक जरी असला तरी आपला प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. आणि म्हणून ही शास्त्रवचने मनपूर्वक आणखी वाचा आणि त्याच्यावर मनन करा आणि असे असणारे अवगुण आपण टाकून देणं हे महत्त्वाचं आहे. देवाकडे क्षमा मागणं, सोडून देण्याचा निर्धार करणं, पश्चाताप करून आपण देवाकडे नवीन होऊन जाणं म्हणजे आपल्याला देवाकडून सार्वकालिक जीवनासाठी क्षमा प्राप्त होईल. त्यानंतर 7व्या प्रकारचे लोक आहेत की ज्यांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. त्यांच्यामध्ये म्हटलेलं आहे एपिस्करासपत्र 2रा अध्याय 16 ते 18 वचनामध्ये. एपिस्करासपत्र 2रा अध्याय 16 ते 18 वचने, हे वाचत नाही वचने, घरी आपण वाचू शकता की त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जे इतरांच्या बरोबर समेट करत नाहीत, त्याचबरोबर येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी जे समेट करत नाहीत त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही, त्यांना देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो,
समेटाची सेवा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे. येशू ख्रिस्तानं आपण पापी असतानाच क्रूसखांबावरती आपला प्राण दिलेला आहे आणि त्याच्या प्रीतीचं प्रमाण पटवून दिलेलं आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन, मी 58 नंबर म्हणून ते लक्षात ठेवलेलं आहे की रोम 5:8 58 नंबर काय आहे की देव आपल्या स्वप्रीतीचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असतानाच आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसखांबावरती मारला गेला, त्याच्या प्राणाची आहुती दिली, प्राणाचं अर्पण सर्व जगातील पापी लोकांच्या साठी त्यांची क्षमा व्हावी आणि त्यांच्या बदली येशू ख्रिस्तानं शिक्षा भोगलेली आहे. जे प्रभू वचन विधी आपण पाळणार आहोत ते कशाचं प्रतीक आहे की येशूनं तुमच्या माझ्यासाठी क्रूसखांबावरती वधस्तंभावरती दुःख सहन केलं आणि आमची असणारी शिक्षा त्यानं आपल्यावरती घेतली आणि देवाशी आपला तुटलेला संबंध येशू ख्रिस्तानं जोडलेला आहे. तो समेट त्यानं केलेला आहे आणि इतरांच्या बरोबर समेट ख्रिस्ती बंधू प्रीतीच्या द्वारे आणि देवाशी समेट सार्वकालिक जीवनासाठी असा समेट केलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाच्या बद्दल समभुज त्रिकोण असं दाखवला जातोय की वरती देव आहे आणि इकडे आपण आणि इतर लोक आहेत आणि इथे येशू आहे. येशूनं काय केलेलं आहे की इतर लोकांच्या बरोबर संबंध, देवाबरोबर संबंध आपला जोडलेला आहे. आणि हे ज्यांच्याकडं आहे देवाशी चांगला संबंध ठेवायचा, देवावरती प्रीती प्रेम करायचं, देवाशी चांगलं वागायचं आणि जगातल्या इतर लोकांशी भांडायचं, वैरत्वानं, हेव्यानं, कलहानं, मत्सरानं, रागानं वागायचं, सूडबुद्धीनं वागायचं, तर असे करणारे जे लोक असतील त्यांना सार्वकालिक जीवनात स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रिय बंधूंनो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या नाटिकेचं दृश्य आपल्यासमोर आणूया की देवदूत स्वर्गाच्या द्वाराजवळ उभा आहे आणि आपण तिथं गेलेलो आहे आणि देवदूत म्हणतोय की तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही आणि तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही, कारण तुमच्याकडे यातला एक सुद्धा गुण चांगला नाही आणि 7 गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही पाळलेल्या नाहीत आणि त्यामुळं तुमचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. अहो नरकपुत्रांनो, तुम्ही अग्नी आणि गंधक या सरोवरामध्ये कायमचं मरण सोसण्यासाठी जावा. होय प्रिय बंधूंनो, जर आपण वाचलं तेच अध्याय आपण ह्याचा प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनापासून पुढे जर वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की असे कर्म करणारे जे लोक आहेत की त्यांना अग्नी आणि सरोवर, अग्नी आणि गंधक यांचं सरोवर हे दुसरं मरण प्राप्त होईल आणि दुसरं मरण हे नाशाचं मरण आहे. प्रिय बंधूंनो, पहिल्या पुनरुत्थानामध्ये ज्यांना स्थान आहे त्यांना आकाश पृथ्वीमध्ये येशू ख्रिस्ताबरोबर सार्वकालिक जीवनाचं 1000 वर्षाचं राज्य उपभोगता येणार आहे आणि ज्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे ते सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा सर्व काळ जाणार आहेत. परंतु दुसऱ्या मरणामध्ये नाश पावलेले लोक हे नरकामध्ये जाणार आहेत. आणि म्हणून अग्नी आणि गंधक यांचं सरोवर दुसरं मरण हे स्वर्गीय राज्यामध्ये ज्यांचा प्रवेश होणार नाही अशा लोकांच्यासाठी आहे. पण ज्यांना स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी देवानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे शिक्कामोर्तब करून निवडलेलं व नेमलेलं आहे, त्यांची नावं जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत, त्यांच्यावरती दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. ते सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गीय राज्यामध्ये कायमचं आनंदकालिक जीवन भोगण्यासाठी देवानं निवडलेले लोक, आशीर्वादित लोक आहेत आणि ते आशीर्वादित लोक आपण बनूया प्रिय बंधूंनो. आणि ज्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही अशा 7 गोष्टी ज्या मी सांगितल्या त्यामध्ये आपण असू नये. देवबाप करो आणि ह्या गोष्टी पाळण्यासाठी आणि जे अवगुण आहे ते टाकून देण्यासाठी देवबाप तुमचं माझं सहाय्य करो. कोणाचाही तो नाश न करो, तर सार्वकालिक जीवनामध्ये कायमचं आनंदकालिक जीवन वतन तो आम्हा सर्वांना देऊ. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देव बापा,
धन्यवाद देतो, आभार मानितो की स्वर्गीय राज्यामध्ये कोणाचा प्रवेश होणार नाही याबद्दल आम्हाला समजलं. आम्ही जर त्यामध्ये असू तर आम्हाला क्षमा कर दे बाप्पा. आमचं परिवर्तन घडून येऊ दे. आम्ही परमेश्वरा पश्चाताप करून तुला सर्व पापांची, चुकांची, अपराधांची, दोषाची कबुली देऊन स्वतःचं नवीनीकरण करून घेत आहोत आणि तुझ्यामध्ये इथून पुढे जीवन जगण्याचा निर्धार करीत आहोत. आमचं तू सहाय्य कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली म्हणा बाप्पा. आमीन, आमीन, आमीन. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभोजनाची आपण तयारी करूया. प्रभोजन घेत असताना आपण गीत नंबर 426 2 चरण गाऊया. जसा मी आहे निराधार. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देव उदार. किंवा हे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, पायास शुद्धहीनो पाय. तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. थांबूया आपण इथे. मग भोजन देत असताना त्याने भाकर घेतली, ईशुकास करून मोडल्याने म्हटले, ही भाकर म्हणजे माझं शरीर तुमच्यासाठी आणि बहुतांच्या पापासाठी मोडलं जात आहे. जितकेदा तुम्ही भाकर खाता तितकेदा तुम्ही माझ्या मरणाची घोषणा करिता माझ्या स्मरणात हे करा. प्रार्थना करूया. जीवन स्वर्गीय देवप्पा, ही भाकर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे. हे घेत असताना देवप्पा ही भाकर आमच्यासाठी आशीर्वादाची होऊ दे. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. आपण सर्वजण मिळून या भाकरीतून घेऊया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला आपल्या हातामध्ये घेतला आणि म्हटले, हा प्याला म्हणजे माझ्या नवीन कराचे रक्त आहे. तुम्हासाठी आणि बहुतांच्या पापासाठी ओतलं जात आहे. जितकेंदा तुम्ही हा प्याला पिता तितकेंदा तुम्ही माझ्या मरणाची घोषणा करिता माझ्या स्मरणात हे करा. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देवप्पा, हा द्राक्षरस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान निष्पाप निरागस रक्ताचं प्रतीक आहे. याचं प्राशन करीत असताना देवप्पा आमचं तू सहाय्य कर. आमच्या पापांची, दोषांची आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन प्राप्त होऊ दे. हा द्राक्षर आमच्यासाठी आशीर्वादाचा होऊ दे. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा. आमीन, आमीन, आमीन. आपण सर्वजण मिळून या प्याल्यातून घेऊया. प्रिय बंधू भगिनींनो, गीत नंबर 137 आपण शेवटी गाऊया. क्रुसास येशू टांगला आरपेलेला पोकरा, हे गीत आपण शेवटी गाऊया. क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर. ऐकून वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले अर्पिलेला कोकरा. मला ह्या नावे तारिले अर्पिलेला कोकरा. अत्यंत
नाम हो मधुर, ऐकून वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, येशू नाम हो मधुर, ऐकून वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, ही सारी दुःखे संपुनी, अर्पिलेला कोकरा, सदास्तवीन गाऊनी, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, येशू नाम हो मधुर, ऐकून वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडलेले आहेत तसे तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन, आमेन. आता सर्व रक्ताच्या कराराने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू, याला ज्याने मेल्यातून माघारी आणले, तो देवचा बाप तुमच्या माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं ते करो, त्याला युगानुयुग गौरव असो. त्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती, शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू, शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. धन्यवाद. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि आपले सर्व रोग तो बरे करो, सर्वांचे दुःख येशूच्या द्वारे देवा दूर करो, सर्वांना आनंद, कल्याण, आशीर्वाद प्राप्त हो. आमेन. थँक्यू.